तर नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. मी तुमचा ब्लॉगर सचिन डिग्रजच्या कृष्णाघाटचा नवीन भाग घेऊन आला आहे. तर नदीच्या घाटाची स्वच्छता करायची चालू आहे मित्रांनो. 67, 68, 69, 70 हे 4 भाग मी नदीच्या घाटाची स्वच्छता करताना टाकणार आहे. 66वा भाग मित्रांनो मोठा आहे, पण तुम्हाला आवड असेल तर तुमच्या मित्राशी नक्की शेअर करा. आणि माझ्या व्ह्यूअर्सचे किंबहुना सर्वांचेच आयुष्य या टवटवीत फुलाप्रमाणे उजळून जावो हीच माझी कामना राहील. तर मित्रांनो, डिग्रजचा कृष्णाघाट हे चॅनल पाहत चला आणि आवडल्यास नक्की शेअर करत चला. डिग्रजचा कृष्णाघाट पाहत चला, पोहत चला. धन्यवाद. ज्या दिवशी मित्रांनो घाटाची स्वच्छता करायची होती त्या दिवशी मी पाहुण्याकडे राहायला गेलो. तर माझ्या परत लक्षात आलं मित्रांनो की आपल्याला घाटाची स्वच्छता करायची आहे. मग काय गाडीला किकच मारली मित्रांनो, कारण स्टार्टर बंद आहे सध्या. आणि सर्दी आले असताना देखील नाकाला रुमाल गुंडाळून मी डिग्रजच्या कृष्णाकिनारी चालू लागलो. जाताना सांगलीच्या रोडवर आपल्याला इथे पहा मित्रांनो काय दिसते तुम्हाला, नक्कीच तुम्हाला समजलं असेल. हा आहे आपला राष्ट्रीय पक्षी. असं सुंदर दृश्य दिसलं. पुन्हा लगेच गाडी चालू केली आणि कदमवाडीच्या रोड मार्गे येताना आपल्या रस्त्यावर एक योगा करणारे लोक वगैरे बसलेले दिसले. जरा कडला बसा काका, गाडी लागेल. जाताना चालणारे लोक देखील सकाळ असल्यामुळे पुन्हा आपण घाटावर डिग्रजच्या कृष्णाकिनारच्या हा पूल आहे जुना बंधारा. जुन्या बंधारावरून आपला म्हणला चालू आहे तर तुम्हाला पाणी देखील दाखव. हे पहा खळखळतं पाणी मित्रांनो डिग्रजच्या कृष्णाकाठचं. पुलावर जाताना मित्रांनो आपला टॉमी दिसला. माझी गाडी बघून तर तो मागे सरकून थांबला रेकॉर्ड करतात. पण घाबरू नको म्हटलं, समोर ठेवलं ते बिस्किट खा, एन्जॉयमध्ये डिग्रजच्या कृष्णाकाठी बसून बिस्किट खा मित्र. आणि पुन्हा मित्रांनो पुलाच्या एका साईडला आल्यावर मला इकडून एक कार पार्किंग झाली दिसली. तर म्हटलं कार कोणाची आहे, तर पहा समोर पहा हे मुलं मुली जे आहेत हे पर्यटनासाठी किंवा काही रेकॉर्डिंगसाठी इथे येत असतात. पुन्हा मित्रांनो मी घरी गेलो आणि लगेच सायकल घेऊन पुन्हा डिग्रजच्या कृष्णाकाठी रेकॉर्डिंगला चाललो. हे पहा सुरुवात. आता इथून पुढे मित्रांनो मी जरा माझ्या स्पीडचा गिअर कमी करतो, कारण की चर्चा ही स्लो झाली आहे आणि फास्ट दाखवल्या तुम्हाला समजणार नाही. एंट्री करता डेंटिस्ट काका दिसले जाताना आपल्याला. हा विपुल कुठे झाडं ओढत नाही लागलाय. यायला लेट झालं वाटतं, 7-5 झाले होय. सांगलीवरती आले सकाळपर रेकॉर्डिंगला. घाटावर गेल्यावर साधूसारखे बळे यांना बसले होते वड्या झाडाखाली. शेजारी आबा उभारलेत. या साईडला संतोष आहे. आणि पुढे गेल्या मित्रांनो झाड तोडताना काळ्या पांढऱ्या छड्डी घातलेले पका पाटील, हे काळे पांढरे टी शर्ट असलेले बबन तात्या आणि एक होत सर, आणि हा आबू मिया उचलून झाडे खाताय. कोपऱ्यात नाना बुडक्यात बसून झाड तोडतायत. हे आंघोळावरून मनू पाटील वर जात आहेत बनेल घालून आणि सांगत आहेत की आली आलाय म्हणून. काय तर द्या की मला काय माहिती. अरे मग नुसतं ते बिंडा नाही रे, तुम्ही केले एवढं माझ्या ठेवू नका रे. जरा पुण्य पाहिजे. पुण्य नको मला, एवढं पुण्य नको. चला मी तर खाली खाली काय खरंच नको. अरे मी काय ऐकून घेऊ. कुठला आहे मासा? मासा चांगला आहे. नदीमध्ये पापलेट खाऊन कुठे आलाय? कुठं आहे? रॉकेट बदल वरण पावडा करणं. लागला हाताला. ब्लॉक करतो की आज पर्यावरण दिन आहे ना. पर्यावरण दिन फक्त आजचा दिवस काल दाखवायचा आहे. काल जाऊया की.
रेकॉर्डिंग करायचं म्हणून आम्ही ह्यात आलोय, चांगली वाटीच आलोय. काय नशीब बाजूला कटिंग आज करू नका तुम्ही बाजूला परत टावेल उडकायला लागेल, त्याच्याबरोबर टावेल टाकशील. ही पण झाड मारायची फुलाची झाड ही मारायची गुरुजी. अरे यायला कटर तुम्ही ठेवला कटर मलाच राहिलं काय अवघडच आहे नाही अवघड परत येताना आमचं पण घेत बाबा गुरुजी तुम्ही पण आहे व्हिडिओ. ओ गुरुजी ओ खोत गुरुजी इकडे या की कटरला कटर आता मस्त काम करताना मित्रांनो अडचण नको म्हणून कॅमेऱ्यासहित आपली सायकल जरा पुढे नेऊन लावली आपण. आणि हे बघा आबा घेऊन चाललेत कवळ्यातून काय तर टाकायला आपले गवत वगैरे. हा संतोष मित्रांनो बघत आहे आणि त्यामागे विपुल गाणी घेऊन चाललाय भेंड्याचा भारा. आली मित्रांनो गवत टाकून आलेला आहे आणि टावेल नशीब पडला नाही त्यांचा. आता मित्रांनो उद्याचा भाग पहा, अजून मोठी मोठी झाडं भरपूर कट करायचे मित्रांनो. आणि डिग्रजच्या कृष्णाकाठी मित्रांनो अजून पुढचा भाग असाच येणार आहे. पाहत चला, पोहत चला, शेअर करत चला. धन्यवाद.